कटुल्यांची भाजी मला नाही आवडत असे म्हणणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता किती छान असा रंग आहे आणि यांचं नाव कटुली आहे. अगदी कारली असते ना, अगदी तसेच आहे, पण चव मात्र वेगळी. आणि ही भाजी फार जास्त पौष्टिक असते, म्हणून वर्षातून एकदा ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून खा. कटुले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि नंतर बघू शकता अशा पद्धतीने हे कटुले मी कट करत आहे. यामधलं बी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. जर बी मऊ असेल तर काढण्याची गरज नाही आणि जर बी यामधलं पक्क झालं असेल तर काढून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण कारलीला कट करतो ना, अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे कटुलेसुद्धा कट करायचे आहेत. तसं बघितलं तर कारलीची भाजी शिजायला खूप जास्त वेळ खर्च होतो, पण कटुलेची भाजी अतिशय 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होते. इथे मी 1 पाव कटुले घेतलेले होते आणि अशा पद्धतीने हे कटुले मी कट केलेले आहेत. सर्वात आधी आपण एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेलामध्ये हे कटुले छान असे 5 ते 6 मिनटं परतवून घेऊया. यामुळेच ही भाजी चवीला अप्रतिम अशी तयार होते. फार जास्त गॅसची फ्लेम हाय करायची नाही, अतिशय कमी फ्लेमवरती आपल्याला हे कटुले छान असे 50% एवढे शिजवून घ्यायचे आहे. यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे हे कटुले छान असे लवकर शिजून तयार होतात. 10 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता आपल्या कटुल्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि हे 50% एवढे शिजलेले आहेत. आता एका कढईमध्ये आपण तेलसुद्धा टाकून घेऊया. 1.5 पळी एवढं तेल इथे मी वापरत आहे. अर्धा चमचा मोहरी तेलामध्ये टाकलेली आहे आणि मोहरी छान अशी तळसल्या गेली आहे. यामध्येच आपल्याला जिरेसुद्धा घालायचं आहे. अर्धा चमचा जिरेसुद्धा तळसला आहे. आता यामध्ये कट केलेला कांदासुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण कारलीच्या भाजीसाठी कांदा जास्त वापरतो, अगदी तसाच इथेसुद्धा ही भाजी बनवताना कांद्याचा वापर थोडासा जास्तच करावा लागतो आणि तेलाचासुद्धा वापर थोडा जास्तच करावा लागतो. बघू शकता आपण टाकलेला कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे. यामध्ये अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि घरात तयार केलेला कांदा लसूण मसाला इथे मी वापरलेला आहे आणि हा मसाला 1 चमचा इथे वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही साठवणीतला कोणताही मसाला वापरू शकता. आता यामध्ये आपण कटुले टाकून घेऊया. हे कटुले आपण आधीच छान असे वाफळून घेतलेले आहे. यामुळे ही भाजी शिजण्यासाठी फक्त 4 ते 5 मिनटं लागतील. फोडणीमध्ये कटुले छान असे मिक्स करून घेऊया. आधी कटुल्यांचा कलर कसा होता आणि आता कसा झाला आहे, यावरूनच तुम्हाला कळत असेल की ही भाजी किती छान आणि किती टेस्टी तयार होत असेल. या कटुल्यांमध्ये खूप सारे औषधी गुणधर्म आहे, म्हणून वर्षातून एकदा ही भाजी नक्कीच खा. करून पावसाळ्यामध्ये हे कटुले मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. सर्व भाजी एकदा छान अशी मिक्स केलेली आहे आणि मंद आचेवर ही भाजी थोडीशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आवश्यकता वाटल्यास यामध्ये तुम्ही भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूटसुद्धा टाकू शकता. नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. तरीसुद्धा ही भाजी चवीला अतिशय छान आणि भन्नाट बनते. बघू शकता भाजी आपली पूर्णपणे आता तयार झालेली आहे. ही भाजी बनवत असताना अतिशय लो फ्लेमवरती बनवायची आहे. शक्य असेल तर ही भाजी झाकण ठेवूनच छान अशी शिजवून घ्यायची.
जरी हे कटुले आपल्याला कारलेसारखे दिसत असले तरीसुद्धा ही भाजी शिजण्यासाठी फार जास्त वेळ खर्च होत नाही. बघू शकता ही भाजी आता पूर्णपणे तयार झालेली आहे. तयार झालेली ही भाजी तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.